नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सायबर मित्र मराठी. तर मी आशा करतो की हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलाच असेल, कारण की हे चॅनल क्रिएट करण्याचं ह्याच्या मागचं उद्दिष्ट आहे की आपल्या मराठी लोकांना मित्रांनो टॉपला न्यायचं आहे सायबर सिक्युरिटी आणि नेटवर्किंगच्या क्षेत्रात. तर मित्रांनो, ह्या चॅनलचा फायदा खूप आणि खूप मराठी विद्यार्थ्यांसाठी होणार आहे, हे मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो. कारण की मित्रांनो, हे चॅनल क्रिएट करण्याचं मागचं उद्दिष्ट आहे की आपल्या मराठी लोकांना, ज्या लोकांना ज्यांच्याकडे पैसे नाहीत, लाखो रुपये इन्व्हेस्ट करावं लागतात, कारण की सायबर सिक्युरिटी किंवा नेटवर्किंग हे जे कोर्सेस आहेत ना मित्रांनो, इन्स्टिट्यूशनला जेव्हा तुम्ही कोर्सेस विकत घेता तर ते लाखो रुपयांचे असतात आणि जॉब गॅरंटी तर त्यांनी 100% प्रोव्हाइड नाही करत. कारण की तुम्हाला माहीत आहे, 2024 ते 2025 ह्या 2 वर्षात मित्रांनो एवढ्या इन्स्टिट्यूशनने स्कॅम केलेले आहेत की नुसतं ॲडव्हर्टायझिंग करतात की 100% जॉब गॅरंटी देतो, बट तुम्हाला रियालिटीमध्ये जेव्हा त्यांचे कोर्सेस घेता, तुम्ही कोर्स तर कंप्लीट करता बट तुम्हाला जॉब नाही मिळत. तर ह्याच्या मागचं रिझन आहे, त्यांनी फक्त पैसे खातात. यातले फक्त 10% जे इन्स्टिट्यूशन आहेत ते जॉब गॅरंटी प्रोव्हाइड करतात, नाहीतर मॅक्सिमम 90% जे इन्स्टिट्यूशन आहेत जे असले कोर्सेस प्रोव्हाइड करतात, तर हे फक्त त्यांनी तुमच्याकडून पैसे काढण्याचा एक त्यांचा बिझनेस आहे. त्यामुळे मित्रांनो, अशा स्कॅममध्ये तुम्ही फसू नका. पुणे आणि मुंबईत हे भरपूर मोठ्या प्रमाणात मित्रांनो स्कॅम चाललेले आहेत. त्यामुळे मित्रांनो, माझ्या डोक्यात एक हे आलं, प्लॅन आला की आपल्या मराठी पोरांसाठी काहीतरी केलं पाहिजे. कारण की मी स्वतः एक सायबर सिक्युरिटी ॲनालिस्ट आहे, एका पर्टिक्युलर कंपनीत जॉब करतो अँड मला आता 1.5 इयरचा एक्सपिरियन्स आहे. तर मित्रांनो, माझ्या डोक्यात प्लॅन आला की हे स्कॅम आपल्याला आता थांबवता आलं पाहिजे. कारण की मित्रांनो, खूप आपली पोरं या गोष्टींमध्ये फसत आहेत. जॉब गॅरंटीच्या नावाखाली ते पैसे काढतात आणि तुम्ही इथंच फसता. आणि खूप गरीब लोक लोन काढतात, बँकेतून लोन काढून कोर्सेस करतात आणि त्यानंतर जॉब नाही लागला तर त्यांच्यामध्ये एक निगेटिव्हिटी प्रोड्यूस होते आणि खूप त्यांना म्हणजे वर्षभर त्यांचं हे होतं. कारण की अशा पद्धतीने जर तुम्ही ट्रॅपमध्ये फसला ना, तर तुमचं करिअर खूप अडकून बसेल. कारण की तुमचं वर्ष पण वाया जाईल आणि करिअर पण बरबाद होईल. कारण की या अशा लोकांपासून तुम्ही सावध राहा. कोणत्याही इन्स्टिट्यूशनला तुम्हाला पे करायची गरज नाही. कारण की ज्या पोरांना सायबर सिक्युरिटी किंवा नेटवर्किंग या डोमेनमध्ये करिअर करायचं आहे, तर मित्रांनो ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या चॅनलला जेवढे काही व्हिडिओज असणार आहेत भावांनो, हे सगळे फ्री ऑफ कॉस्ट इन्स्टिट्यूशन लेवलला टक्कर देतील. कारण की मी बेसिक टू ॲडव्हान्स लेवलचे सगळे कोर्सेस देणार आहे, ते पण फ्री ऑफ कॉस्ट. फक्त आणि फक्त जे इंटरव्ह्यूचे नोट्स किंवा HR राऊंड असतात ते जे फक्त आणि फक्त मेंबरशिप हे कमी किमतीत लावणार आहे, नाहीतर बाकी सगळे कोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट. सगळे व्हिडिओ जे आहेत थिओरॉटिकल ॲज वेल ॲज प्रॅक्टिकली सगळे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट भेटणार आहे. त्यामुळे मित्रांनो, कोणत्याही इन्स्टिट्यूशनला कोर्सेस लावायची गरज नाही. आणि कारण की मी स्वतः पे केलेलं आहे, कारण की मी रिस्क घेऊन केलेलं आहे इन्स्टिट्यूशनमध्ये. कारण की मला पण माहीत नव्हतं की स्कॅम असतात, बट मी चांगल्या इन्स्टिट्यूशनमध्ये कोर्स केला होता, त्यामुळं काही विषय नाही. आणि माझं तर लाखो रुपयेच खर्च झालेले आहेत, कारण की मी मल्टिपल कोर्सेस केलेले आहेत इन्स्टिट्यूशनमध्ये. तर मित्रांनो, मी कसं एक कारण की मी तर CS डिपार्टमेंटचा नाही आहे, एक तर मी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटचा आहे आणि माझं BTech झालेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, माझ्या डोक्यात प्लॅन आला की मला इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंटरेस्टच नव्हता मित्रांनो. तर मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंटरेस्ट नसल्यामुळं ना, तर मला लास्ट इयर होतं, तर लास्ट इयरमध्ये तेव्हा सायबर सिक्युरिटी हे म्हणजे अस्तित्वात येत होतं. कारण की तेव्हा त्याचं मार्केट बूम होत होतं आणि आता तर खूप वर पीक लेवलला गेलेलं आहे आणि ह्याचे रिक्वायरमेंट भरपूर कंपनीजमध्ये आहे आणि भरपूर पोरांना आता हायरिंग करत आहेत. आणि ह्या डोमेनमध्ये मित्रांनो कॉम्पिटिशन खूप आणि खूप कमी आहे. आत्ता कुठं हे सायबर सिक्युरिटी आणि नेटवर्किंग हे खूप टॉप लेवलला चाललेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला आता ऑपॉर्च्युनिटीज खूप मिळणार आहेत या डोमेनमध्ये. तर ज्या विद्यार्थ्यांना नेटवर्किंग किंवा सायबर सिक्युरिटीच्या क्षेत्रात करिअर करायचं आहे, तर हे चॅनल फक्त आणि फक्त तुमच्यासाठी असणार आहे भावांनो. कारण की मी सगळे व्हिडिओज फ्री ऑफ कॉस्ट टाकणार आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला कोणतेही इन्स्टिट्यूशन लावायची गरज नाही आहे. कारण की मी ज्या इन्स्टिट्यूशनमधून ना कोर्सेस पे करून मी शिकलेलं आहे, तेच मी तुम्हाला देणार आहे. आणि मी कसं प्लेस झालो कंपनीमध्ये, आणि आता मित्रांनो मला 1.5 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे आणि मी एक SOC ॲनालिस्ट आहे,
सायबर सिक्युरिटी अनालिस्ट असे म्हणू शकता. तर मित्रांनो, विदाऊट एनी ग्लोबल सर्टिफिकेशन मी प्लेस झालेलो आहे आणि मला आता खूप चांगला एक्सपिरियन्स भेटलेला आहे. कारण की मी ॲज अ फ्रेशर लेवलला मी स्टार्टअप कंपनीमध्येच अप्लाय केलं होतं आणि माझा पहिल्या इंटरव्ह्यू राऊंडलाच माझं सिलेक्शन झालं होतं. तर मित्रांनो, खूप सोप्या स्ट्रॅटेजी असतात. ह्यालाच पोरं काय करतात, खूप गुंडाळून घेतात आणि कॉम्प्लेक्स करून टाकतात स्वतःला. तर मित्रांनो, प्रत्येकाचा रोडमॅप हा वेगवेगळा असतो आणि अंडरस्टँडिंग करायचं जेवढे काही कोर्सेस असतात ना, ते अंडरस्टँडिंग करणं प्रत्येकाचं माइंडसेट वेगळं असतं. तर मित्रांनो, आत्ताच्या घडीला हार्डवर्क करणं हे गाढवाचं लक्षण आहे. कारण की हार्डवर्क प्लस स्मार्टवर्क हे दोन्ही आपल्याला ह्या जनरेशनमध्ये केलं पाहिजे. कारण की पोरं काय करतात की वर्षभर कोर्सेस करतात, पूर्ण वर्ष घालवतात फक्त शिकण्यासाठी. तर मित्रांनो, असा इयर गॅप पडू द्यायचं नाही करिअरमध्ये. जर इयर गॅप पडला ना, तर तुमचं बॅड इम्प्रेशन पडतं इंटरव्ह्यूच्या टायमिंगला. त्यामुळे मित्रांनो, जास्त मॅक्सिमम 6 महिने द्या कोर्सेसला. वर्षभर एवढं वाया घालवू नका. कारण की जर वर्ष वाया घालवला ना मित्रांनो, काही फायदा नाही आहे. मग इंटरव्ह्यू राऊंडला तुम्हाला ते प्रॉब्लेम फेसेस करावे लागतात, नाही तर रिझन द्यावे लागते. हॉस्पिटल किंवा मेडिकल हे असलं, मग ह्या फंद्यात तुम्हाला पडायचं नसेल तर तुम्ही कमी वेळेत स्मार्ट वेने अभ्यास करा, स्टडी करा आणि चांगल्या कंपनीमध्ये तुम्ही इझिली जॉब मिळवू शकता. तर मी माझ्या सांगण्याचा हेतू काय आहे मित्रांनो, कारण की आत्ताची जी कंडिशन आहे ही खूप बेकार आहे. जसं ॲटोमेशन चालू आहे ना इंडस्ट्रीमध्ये, जे AI आले, ॲटोमेशन चालू झालं, खूप लोकांचे जॉब पण चाललेले आहेत. त्यामुळे मित्रांनो ना, आत्ताच्या घडीला AI रिलेटेड तुम्हाला टेक्नॉलॉजी शिकल्या आल्या पाहिजेत. कारण की विदाऊट AI तुम्ही काहीच करू शकत नाही. कारण की आता सायबर सिक्युरिटीमध्ये पण AI इन्क्लूड झालेला आहे. व्हर्जन 13 म्हणून एक आहे, सर्टिफाईड इथिकल हॅकिंग हा एक कोर्स आहे. त्याच्यामध्ये आता AI पण इन्क्लूड झालेला आहे व्हर्जन 13मध्ये. तर मित्रांनो, AI हे सगळ्या डोमेनमध्ये आता इंटरव्ह्यूत आहे. त्यामुळं AI रिलेटेड तुम्ही थोडंसं जॉब सर्च करू शकता. आणि नेटवर्किंग आणि सायबर सिक्युरिटी हा असा डोमेन आहे जिथे कॉम्पिटिशन तर कमी आहे, बट जॉब ऑपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, सांगायचा उद्देश हेच आहे की जेवढे काही व्हिडिओज आहेत ह्या चॅनलवरती, हे सगळे फ्री ऑफ कॉस्ट येणार आहे आणि आपल्या खूप मराठी लोकांपर्यंत किंवा मराठी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. कारण की ह्याचा तुम्हाला पुढं फ्युचरमध्ये फायदा होणार आहे. आणि आपल्या चॅनलचं तुम्हाला मित्रांनो लोगो दाखवतो. हा आपला चॅनलचा लोगो आहे, याचं नाव आहे सायबर मित्र मराठी. आता आपल्या मराठी भाषेत शिकणार आहोत भावांनो. आणि जर व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. कारण की इथून पुढे जेवढे काही मी व्हिडिओज अपलोड करणार हे सगळं आपलं मराठी लँग्वेजमध्ये असणार. प्लस थोडंसं इंग्लिश ॲड ऑन होणार, कारण की PPT सगळे मी इंग्लिशमध्येच बनवलेले आहेत. कारण की तुम्हाला शेवटी इंटरव्ह्यू हे इंग्लिशमध्येच द्यायचं आहे. त्यामुळे मित्रांनो, जेवढे काही व्हिडिओज असणार आहेत हे सगळे मराठीमध्ये शिकवणार, बट इंग्लिशमध्ये त्याचे डेफिनेशन्स असणार किंवा थेरॉटिकली जो पॉईंट असणार तो इंग्लिशमध्ये असणार. बट मी एक्सप्लेन तुम्हाला मराठी लँग्वेजमध्येच करणार. त्यामुळे काही एवढं काही काळजी करायची गरज नाही. तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. तर मिळूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये, जिथं आपण डिस्कस करणार आहोत की नेटवर्किंग किंवा सायबर सिक्युरिटीमध्ये आपण कसं करिअर करू शकतो आणि कशा प्रकारे आपण इझिली जॉब ॲक्वायर करू शकतो ॲज अ फ्रेशर लेवलला आणि एक चांगल्या प्रकारचं पॅकेज तुम्ही मिळवू शकता. तर मिळूयात मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.